दिल्लीच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांची जिद्द पाहायला मिळत होती। विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या लाठा कडाडत होत्या, फटके पडत होते आणि दगडांचे व्हिडिओ सुद्धा समोर येत होते। पण पोलिसांकडूनच होणारा अन्याय सांगायचा कुणाला? न्यायासाठी शेवटचा आशेचा किरण उरलेला देशाचं सर्वोच्च न्यायालय। पण कल्पनेच्या पलीकडची गोष्ट घडली जेव्हा या अमानुष कारवाईचे पुरावे घेऊन पीडित विद्यार्थी कोर्टाचा दरवाजा ठोठावू लागला, तेव्हा तिथून असा आवाज आला ज्याने संपूर्ण देश सुन्न झाला। न्यायालयानं थेट सांगितलं, आम्हाला व्हिडिओ पाहायला वेळ नाहीये। होय, ज्या सरन्यायाधीशांकडून न्यायाची अपेक्षा होती त्यांनीच पुराव्यांचे व्हिडिओ पाहायला स्पष्ट नकार दिला। नेमकं दिल्लीत काय घडतंय? सुप्रीम कोर्टाच्या या विधानानं कोणता वाद समोर येणार आहे? जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण बघताय लोकमत। तर गेल्या काही काळापासून देशात वेगवेगळ्या मुद्द्यांवर तरुणाई आक्रमक झाली, आंदोलनं होत आहेत। यात सीजेपीच्या मोर्चा दरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी कठोर कारवाई केली। या कारवाईच्या विरोधात एका विद्यार्थ्यानं सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टात धाव घेतली। विद्यार्थ्यांच्या वतीनं दाखल केलेल्या याचिकेत पोलीस कारवाईची चौकशी करण्याची आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। या आंदोलनाचे व्हिडिओ हे पुरावा म्हणून सादर करण्यात आले होते, ज्यात पोलिसांच्या कारवाईचे चित्रण होतं आणि या याचिकेवर तातडीनं सुनावणी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यानं केलेली। या याचिकेवर सुनावणी करताना माननीय न्यायमूर्ती सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्हाला हे व्हिडिओ पाहायला रस नाही आणि आमच्याकडे आंदोलकांचे व्हिडिओ पाहायला वेळ सुद्धा नाहीये। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। सर्वोच्च न्यायालय हे देशातील अंतिम न्यायसंस्था आहे आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षक आहेत। अशा वेळी न्यायसंस्थेकडून वेळ नाही असं विधान येणं हे अनेक प्रश्न निर्माण करणार आहे। याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी वारंवार तातडीच्या सुनावणीची मागणी केली, पण न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं त्यासाठी स्पष्टपणे नकार दिला। सर्वोच्च न्यायालयाच्या या विधानानं अनेक कायदेशीर आणि सामाजिक चर्चांना तोंड फुटलंय। सगळ्यात आधी काय तर न्यायाचा होणारा विलंब। तातडीनं सुनावणी नाकारल्यामुळे पोलीस कारवाईला बळी पडलेल्या या विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय मिळण्याची शक्यता आता कमी झाली आहे। त्यानंतर या पुराव्यांची किंमत। खरं तर व्हिडिओ पुरावे हे आधुनिक काळात अनेक प्रकरणांमध्ये महत्त्वाचे ठरतात, पण अशा पुराव्यांकडे वेळ नाही असं म्हणणं हे भविष्यातील अशा प्रकरणांवर काय परिणाम करेल हा प्रश्न इथे निर्माण होतो। त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क। लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणं हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे। या हक्कावर पोलीस कारवाई झाल्यास त्याविरोधात न्याय मागणं हे खरंच आवश्यक असतं। न्यायसंस्थेच्या या भूमिकेमुळे आंदोलकांच्या हक्कांवर आता काय परिणाम होईल याची चिंता व्यक्त होतीये। नीट पेपर फुटी, शिक्षण व्यवस्थेतला कथित गैरव्यवहार आणि परीक्षेतील गैरप्रकारांप्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीसह हजारो विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा नेला। यावेळी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुरांचा वापर करत कारवाई केली। दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, पण तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्टपणे नकार दिला। त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हे फक्त कायद्याचा अर्थ लावणारं नाही, तर ते संविधानाचं संरक्षक आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षक देखील आहेत। अशा परिस्थितीत नागरिकांना न्यायालयातून मोठ्या अपेक्षा असतात। तात्काळ सुनावणी नाकारण्याचा अर्थ असा नाही की याचिका पूर्णपणे फेटाळली गेली आहे, पण तातडीनं दिलासा मिळण्याची शक्यता मात्र इथे आता कमी झाली आहे। भविष्यात या याचिकेवर आता कधी सुनावणी होईल आणि न्यायालय काय भूमिका घेईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। पण सर्वोच्च न्यायालयाच्या या विधानावर, वक्तव्यावर तुमचं मत काय आहे? न्यायसंस्थेनं अशा प्रकरणात अधिक तत्परता दाखवावी का? यामागे काही इतर कारणं सुद्धा असू शकतात का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।